मकर संक्रांतीपूर्वी विदर्भावर थंडीची घट्ट पकड होती. उपराजधानी नागपूरमध्ये तापमान 10 अंशाच्या खाली घसरताच पहाटेची हवा अंगात शिरू लागली होती. दवाने न्हालेली झाडे, ओस पडलेले रस्ते आणि शेकोटीभोवती गोळा झालेले नागरिक हेच चित्र अनेक दिवस दिसत होते. मात्र संक्रांतीचा सण सरताच जणू हवामानाने आपली दिशाच बदलली आहे. उत्तरायण सुरू होताच थंडीचा कडाका हळूहळू कमी होऊ लागला. सकाळी आणि रात्री अजूनही गारवा जाणवतो, पण सूर्यावर येताच त्याच्या किरणांचा तिखटपणा वाढू लागतो. दुपारी उन्हाची झळ अंग भाजू लागते आणि हिवाळा संपतोय का असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटू लागतो. संक्रांतीनंतर सूर्यकिरणांचा कोन बदलल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा 30 अंशाच्या पुढे गेला आहे. विदर्भात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा अनुभव येत आहे. दिवस रात्र तापमानातील हा मोठा फरक ऋतूंच्या बदलाची स्पष्ट जाणीव करून देतो. हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तरायणानंतर सूर्याची वाटचाल उत्तर दिशेने होत असल्याने उष्णतेत वाढ होणार आहे. विदर्भात सध्या सुरू असलेली ही ऋतूंची लपंडावांची खेळी म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्याची नांदी असून थंडीला हळूहळू निरोप आणि उष्णतेला स्वागत मिळत आहे. प्रबोधिनी गायकवाड, नेशन सिटी न्यूज, नागपूर.